दादा कुठे गेला? दादा कुठे गेला? हम्म. उठली तू? उठली, झाली झोप झाली. दादा कुठे गेला? पापा कुठे आहे? कुठे आहे? चलो आता जाऊया, अंघोळ करायची. हस ना, हस, होस ना. हा. हसते तू, हसते, हसत होते. 3 महिन्याची झाली तू, मोठी झाली आता, मोठी झाली तू. तू उठून आंघोळ कर ना. तुझं तू कधी करशील? कधी करशील? उठ, उठून आंघोळ कर. बोल. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझी तारू आज 3 महिन्याची झाली आहे. वेळ किती पटकन निघून जातो ना. कालपर्यंत ती इतकी छोटी होती आणि आज बघा, बघता बघता 3 महिन्याची झाली. या 3 महिन्यात आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. ती घरात आली आणि घरातलं एक वेगळंच वातावरण झालं आहे. तिचं पहिलं रडणं, तिचं छोटंसं हसणं, तिचे लहानसे हात आणि पाय, प्रत्येक क्षण माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे. कधी कधी ना मी तिच्याकडे शांतपणे पाहत बसते आणि विचार करते, एवढा छोटासा जीव माझ्या आयुष्याला इतका मोठा अर्थ देऊन गेली. ती हळूहळू मोठी होते. तिच्या डोळ्यात आता ओळख दिसायला लागली आहे. माझा आवाज ऐकला की ती शांत होते, माझ्याकडे बघून हसते आणि त्या एका हसण्यात माझा सगळा थकवा निघून जातो. या 3 महिन्यात मला एक गोष्ट समजली, आई होणं म्हणजे फक्त जबाबदारी नाही, तर एक खूप सुंदर आशीर्वाद आहे. तिच्यासाठी अजून कष्ट करायचे आहेत आणि तिच्या प्रत्येक स्वप्नाला पंख द्यायचे आहे. माझी गोड तारू आज बोलू शकत नाही, चालू शकत नाही, पण तरीही मला रोज काहीतरी नवीन शिकवते. ती मला शिकवते हे खरं सुख छोट्या छोट्या क्षणामध्ये आहे. तिचं हसू, तिची नजर, तिची माझ्या बोटाला धरून ठेवलेली छोटीशी पकड. मला माहीत आहे, ती एक दिवस ती मोठी होईल, चालायला शिकेल, बोलायला शिकेल, शाळेत जाईल, तिची स्वतःची स्वप्न तयार होतील. त्या दिवशी कदाचित मला जाणवेल की माझी छोटीशी तारू किती मोठी झाली, पण माझ्यासाठी ती कायम माझी लहानशी तारू राहणार. आज या 3 महिन्याच्या छोट्याशा प्रवासात मी स्वामींचे आभार मानते की तारूला त्यांनी माझ्या आयुष्यात आणलं. आज माझी तारू 3 महिन्याची झाली आहे आणि तिच्यासोबत माझं प्रेमही दररोज मोठं होत आहे. तू अशीच हसत राहा, वाढत राहा आणि तुझे सगळे स्वप्न पूर्ण कर. तुझ्या प्रत्येक पावलावर तुझी आई कायम तुझ्यासोबत उभी राहील. तारू तू होण्यापूर्वी खूप लोक म्हणायची की तुला मुलगाच होईल, पण माझ्या मनात मी नेहमीच मुलगी होईल अशी प्रार्थना करायची. आणि जेव्हा मी तुझा लहानसा हात पहिल्यांदा धरला, तेव्हा मला कळालं की माझी प्रार्थना खरी झाली. जितकं मी तिला देवांकडे, स्वामींकडे मागितलं होतं, तितकं मी कधीच काही मागितलं नाही आहे. आणि मी आज इतकी खुश आहे की मला असं वाटतं माझ्या इतकं खुश कोणीच नसेल. तर तुम्हाला समजलंच असेल की तिला आम्ही लाडाने काय म्हणतो. तर तिला आम्ही लाडाने तारा म्हणतो, तारू म्हणतो, कारण ती व्हायच्या 3-4 वर्षापूर्वीच मी हे नाव ठरवलं होतं की मला मुलगी झाली तर मी तिचं नाव हे ठेवणार. तर तिचं निकनेम आहे, खरं पण मी तुम्हाला लवकरच सांगेल. आज व्हॉईस ओव्हर करताना मी खूप इमोशनल झाली होती. मी माझं रडणं थांबवत व्हॉईस ओव्हर केलेलं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच तिचा चेहरा दाखवणार आहे. खरं सांगायचं तर आम्ही थोडे दिवस थांबणार होतो, पण आता वाटलं की तुम्ही सगळे आमच्या फॅमिलीचाच भाग आहात, त्यामुळे आज तुम्हाला आमच्या तारूचा चेहरा दाखवते. आजचा दिवस स्पेशल आहे, त्यामुळे जेवणसुद्धा स्पेशल असलंच पाहिजे. त्यामुळे मी जिरा राईस बनवला आहे, वरण बनवलं आहे मुगाचं, आणि मी कणिक मळून ठेवलं होतं. म्हटलं पिलू जर झोपली तर तिने मला जर करू दिलं तर मी पुरी करेल, नाही तर मग चपाती करेल. त्यासाठी थोडंसं कणिक जास्त मी भिजत ठेवलं होतं. पण ती झोपली, त्यामुळे मी म्हटलं चला आता ती झोपली आहे, माझ्याकडे वेळसुद्धा आहे, तर मी
पुरी बनवते आणि पुरी म्हटलं का छोले बटाट्याची भाजी हेच त्याच्यासोबत छान लागतं, श्रीखंड वगैरे. तर त्यासोबत रसगुल्लासुद्धा आहे जो बाहेरून आणला आहे. स्वामींना नैवेद्य दाखवला, त्यानंतर आम्ही जेवलो. सगळं किचन आवरलं कारण उद्या स्कूल आहे, त्यामुळे पहिले किचनमधलं सगळं आवरलं आणि नंतर मग आम्ही केक कट करायला घेतलं. कारण जेवण नंतर केलं ना तर मग खूप उशीर होतो किचनमधलं सगळं आवरायला. मी रोज तिला मंदिरात घेऊन येते सकाळ संध्याकाळ पाया पडायला. दुदू दुदू दादा बोल दादा. दादा दादा दादा. कशी दिसते माझी तारू मला नक्की सांगा. आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी आशीर्वाद द्या. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं प्रेम तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर छान छान तिला आशीर्वाद द्या. आणि केक जो आहे ना तो मला जसा हवा होता तसा नाहीच त्यांनी बनवला. तिच्या ड्रेसचा कलर हवा होता, दोनदा छान दिलेला त्यांनी. अरे त्याने पिंक नाही केला, व्हाईट केक करून टाकलाय. कोणता फ्लेवर बोलला तू बाबा? ट्रफल. पिंक सांगितलेला ना हा पूर्ण केक. तारू आणि हा आहे चिकू. ही चिकूची बहीण, ही तारा आणि हा ताराचा दादा.